दीपक पवार यांच्या नावाला जांभूळपाडा गणातून पंचायत समिती निवडणूक उमेदवारीला जनतेतून पहिली पसंती. जनतेच्या भरभक्कम पाठिंब्याने विजयश्री खेचून आणू, दीपक पवार यांचा विश्वास. सुधागड तालुक्यातील भारतीय जनता पार्टीतील भेरव गावचे युवा, अभ्यासू आणि विकास दृष्टी असलेले कार्यकुशल नेतृत्व उपसरपंच दीपक भीमराव पवार यांनी जांभूळपाडा गणातून पंचायत समिती निवडणूक लढवावी अशी जोरदार मागणी जनतेतून होतीये. पवार यांच्या नावाला जनतेतूनही पाठिंबा आणि पहिली पसंती असल्याने दीपक पवार यांना आगामी पंचायत समिती निवडणूक आणि राजकीयदृष्ट्या पोषक वातावरण निर्माण झालंय. दीपक पवार यांचा जनसंपर्क दांडगा असून सामाजिक कार्याचा आवाका देखील मोठा आहे. शिवाय जनतेसह कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यातून देखील दीपक पवार यांच्या नावाला पसंती असून पवार यांनी देखील याबाबतची तयारी दर्शवली आहे. दीपक पवार यांचे मागील 2 दशकाहून अधिक काळ सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि सेवाभावी क्षेत्रात अतुलनीय आणि प्रभावशाली काम राहिले. ते शिव, शाहू, फुले, आंबेडकरी विचारधारा जोपासणारे व्यक्तिमत्व आहेत. ते सर्वांच्या मदतीला धावून जाणारे आणि जनतेच्या अडीअडचणी सोडवणारे नेते आहेत. विविध सामाजिक, शासकीय संघटनात ते सक्रिय असल्याने जनतेचे अनेकविध प्रश्न ते जलद गतीने सोडवतात. दिवसा रात्री अपरात्री देखील त्यांच्या संविधान बंगल्याचं दार मदतीला सर्वांसाठी खुलं असतं. एक अभ्यासू, सधन, दानशूर आणि सक्षम नेतृत्व म्हणून त्यांची जनमानसात ओळख आणि ख्याती आहे. वरिष्ठ मला या पंचायत समिती निवडणुकीत लढण्यास संधी देतील आणि आपणही विजयश्री खेचून आणून जनतेला अपेक्षित आणि शाश्वत सर्वांगीण विकास घडवून आणणार असल्याचा विश्वास पवार यांनी व्यक्त केलाय. दम्मशील सावंतसह न्यूज ब्युरो, रायगड. काय सांगाल, आपल्या नावाची एकूणच पंचायत समिती उमेदवारीसाठी नाव आपलं चर्चेत आहे. जनतेचा देखील आपल्याला चांगला पाठिंबा मिळतोय. काय सांगाल, काय प्रतिक्रिया आपली? या ठिकाणी पंचायत समितीमधून जांभूळपाड्यातला उमेदवारी करत असताना जनतेमधून जो पाठिंबा माझ्या नावाचा होतोय, घोषणा होते, त्याच्यामुळे माझ्या कामाची पोचपावती हीच आहे. म्हणून जनता मला या ठिकाणी पुन्हा रिंगणात उतरण्यासाठी इच्छा व्यक्त करत आहे की मागच्या 1-2 टर्म मध्ये देखील माझं नाव पंचायत समितीसाठी लढण्याच्यासाठी माझं घेतलं होतं, परंतु त्यावेळेस काही इलेक्शन पुढे ढकलले होते. आता योगायोगाने सर्वसाधारण असल्या कारणाने जनतेतून आणि माझ्या सहकार्याची देखील हीच भूमिका आहे की यावेळेस आपल्याला उमेदवारी करायची. अनेक प्रश्न त्या ठिकाणी पंचायत समिती स्तरावर जाऊन आरोग्याचा प्रश्न असो किंवा शैक्षणिक दृष्ट्या असणाऱ्या प्रश्नावर त्या ठिकाणी आवाज उठवण्याची संधी या निमित्ताने, या प्रभागातून मी निवडून गेल्यावर मला त्या ठिकाणी निमित्ताने मिळेल अशी माझी प्रबल इच्छाशक्ती. आणि जनतेने ज्यावेळेस ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि मला सांगितलेलं आहे की काही होत्या, तुम्हाला उमेदवारी करावीच लागेल, आणि म्हणून शोषित, दलित, वंचित आणि माझ्या आदिवासी समाजाच्या घटकासाठी मला या ठिकाणी उमेदवारी करण्याची इच्छा आहे. सुधागड सारख्या आदिवासी बहुल तालुक्यामध्ये अशा विकासाच्या काय संकल्पना आपल्या आहेत आणि नेमक्या कोणते प्रश्न आहेत, पायाभूत नागरी सुविधा आहेत, ज्या आपल्याला त्या ठिकाणी प्रथम प्राधान्याने सोडवण्याची आपली प्रबळ इच्छा आहे? या ठिकाणी आरोग्याचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात भेडसे होते. पावसाला चालू झाला का या ठिकाणी स्नेक बाईटच्या असू द्या का विंचूच्या असू द्या, ह्या केसेस ज्या वेळेस घडत असतात, धो पावसाला असतो, परंतु त्या ठिकाणी त्या रुग्णाला दवाखान्यात जाण्यापुरता देखील सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध नसते. आणि म्हणून अशा विभागामध्ये प्रथम जर मला या ठिकाणी संधी मिळाली तर अँब्युलन्सची व्यवस्था त्या ठिकाणी कशी करता येईल याच्यावर माझा भर त्या निमित्ताने राहणार आहे. शेवटी आरोग्याचा प्रश्न या ठिकाणी फार मोठा आहे, त्याच्यावर काम करायचं आहे. विकासात्मक बोलायचं झालं तर अजूनही काही खेडोपाड्यामध्ये रस्त्यांचं, जलजीवन मिशनच्या अंतर्गत राहिलेल्या कामाची जी प्रलंबित कामं आहेत ती झाली नाही, त्या ठिकाणी जोर देऊन ती कशी पूर्ण होतील याच्यावर माझं लक्ष राहील. काय सांगाल, अनेक वर्ष आपण ज्या पक्षामध्ये असता त्या पक्षाशी प्रामाणिकाने, निष्ठेने तुम्ही त्या ठिकाणी राहता. आत्ताच्या या निवडणुकीमध्ये उमेदवारी मिळण्याबाबत वरिष्ठांचं सहकार्य कशा पद्धतीनं आहे, पाठिंबा कसा आहे? श्रेष्ठींना देखील, मी ज्यांच्याबरोबर काम करतोय त्या माझ्या श्रेष्ठींना देखील माहिती आहे की मी ज्या ठिकाणी ते सांगतात त्या ठिकाणी इमानदारी आणि प्रामाणिकपणे मी काम करत आलेलं आहे. आणि आज जी संधी या ठिकाणी निवडणुकीच्या माध्यमातून मला उपलब्ध झालेली आहे, तर श्रेष्ठी देखील माझा त्याच इमानदारी आणि प्रामाणिकपणावर विश्वास ठेवून मला या इलेक्शनमध्ये सहकार्य करतील आणि निवडून आणण्याची भूमिका या ठिकाणी जनता जशी घेईल तशी श्रेष्ठी देखील मला आशीर्वाद देऊन भरघोस मताने निवडून येण्याची भूमिका घेतील. आपण आपल्या सामाजिक जीवनामध्ये अनेक सामाजिक पद त्या ठिकाणी भूषवताय, लोकप्रतिनिधी म्हणून देखील आपण आहात. त्या सर्व अनुभवाचा, जनसंपर्काचा आपल्याला कशा पद्धतीनं फायदा होईल आणि नेमकं आपण कोणकोणत्या संघटनांमध्ये काम करताय,
आता सध्या तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून कुठे आहात? या ठिकाणी पहा, तसं सुधागड तालुक्यामध्ये समन्वय समितीचा सदस्य म्हणून या ठिकाणी मी काम केलेलं आहे. त्यामुळे समन्वय समितीमध्ये येणारे सुधागड तालुक्यातील जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची जाण मला त्या ठिकाणी आहे. ते सोडवणुकीचं काम त्यावेळेस मी असताना समितीमध्ये असताना केलेलं आहे. त्यानंतर मी या ठिकाणी रुग्ण कल्याण समिती म्हणून जांभूलपाड्याच्या आपल्या PSC वर काम केलेलं आहे. त्या ठिकाणी देखील मग आरोग्याचा जो साठा आहे, मग तो स्नेक बाईटचा असू द्या, इतर गोळ्या औषधं असू द्या, कफ सिरप असू द्या, याचा देखील मी अंदाज घेऊन त्या ठिकाणी त्या वेळेस माझ्या भूमिका मी स्पष्ट केलेल्या आहेत. आणि हे सगळे प्रश्न असू द्या, त्यानंतर विकासात्मक गोष्टी असू द्या, ह्या सगळ्या डोळ्यासमोर ठेवून मला इलेक्शनला सामोरे जायचं. आपण उपसरपंच पदावर देखील आहात. काय नेमकी जनतेसाठी आपण कामं केलेली आहेत? काय उल्लेखनीय कामगिरी राहिलेली आहे? या ठिकाणी उपसरपंच म्हणून मी काम मला करत असताना या ठिकाणी विकासात्मक कामं तर मी केलेलीच आहेत, परंतु मला मनस्वी आनंद या निमित्ताने होईल, ही गोष्ट मला अभिमानास्पद वाटेल की या ग्रामपंचायतीचा उपसरपंच म्हणून काम करत असताना जनधन मिशन मधून आलेली आदिवासी समाजाची घरं, रमाई आवासची आलेली घरं, जनरल मधून आलेली घरं, साधारणतः 200 घरकुलांचा साठा या ठिकाणी जो डाटा आहे तो मी तयार करून 200 लाभार्थी ग्रामपंचायतीतले तयार झालेले आहेत. ही गोष्ट माझ्यासाठी फार ऊर्जेची आणि मला नवीन संधी देण्याची तयार झालेली आहे. आपल्याला विजयाची खात्री आहे? होय, मी जे जनतेसाठी केलेलं काम आहे आणि इलेक्शनच्या अगोदरच जनतेमधून माझ्या उमेदवाराची होत असलेली मागणी पाहून मला निश्चित खात्री आहे की भरघोस मताने या ठिकाणी मला निवडून दिल्याशिवाय जनता स्वस्थ बसणार नाही.